सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी धुळ्यात शिवसेनेकडून एकविरा देवीला साकडे। महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या। त्याबाबत सकारात्मक घडामोडी देखील घडत आहेत। अशातच उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी धुळ्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एकविरा देवीची आरती करत दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी साकडे घालण्यात आले। त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या बाजूनी युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळत आहे। महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे म्हणून शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मराठी माणसाचा उद्धारासाठी व मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला साकडे घातले। राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी एकत्र येणं म्हणजे हे नक्कीच महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचं आहे। आपण बघितलेलं आहे की ठाकरे परिवाराशिवाय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कुठेही त्यांनी जे स्थान निर्माण करून दिलेलं आहे ते कुठेही नाही आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही। आपण बघितलेलं आहे की आदरणीय प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी जे मराठी माणसाला महाराष्ट्रात वाचवण्याचं काम केलेलं आहे ते ह्याच लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचे आहे। जरी त्यांचे विचार वेगवेगळे असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आणि मराठी माणसाचे आनंददायी वातावरण निर्माण करणार आहे। आपण काल परवापासून बघत आहोत हिंदी भाषेची कंपल्सरी केली जाते। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषा द्यायचा आणि आपली पाठ थोपटून घ्यायची आणि त्याच ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम भाषेचा दर्जा आपण देत असतात तर नक्कीच ह्या गोष्टीला मराठी माणूस कधीच खपून घेणार नाही आणि गुजरातींच्या या मनसुबेला कधीच पूर्ण होऊ देणार नाही। कारण की हे दोघं एकत्र येत आहेत तर मराठी भाषा आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र नक्कीच गर्वाने आणि अभिमानाने मी मराठी असण्याचं जोपासेल हे आम्हाला याच्यामधून दिसत आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।